रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख, वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय, घरगुती नुकसे, तांत्रिक उपाय आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळत राहतील. तरी आपण अजून नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, असुपंत तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आज एक असा जबरदस्त फॉर्म्युला सांगत आहे, जबरदस्त उपाय सांगत आहे. तुम्हाला अशक्तपणा आलेला आहे, थकवा आलेला आहे, तुमचे हातपाय गळालेले आहेत, ते हातपाय दुखत आहे, ते त्यावेळेस तुम्ही काय करता, दवाखान्यामध्ये जाता डॉक्टरकडे आणि एक सलाईन लावून घेता. सलाईन लावल्यानंतर तुम्हाला तुमचा अशक्तपणा जातो, थकवा जातो, तुम्हाला ताजा तवाना टवटवीत वाटते. तसाच न सलाईन लावता तुम्हाला मी एक सरबत सांगणार आहे. हे सरबत जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ताजं तवानं वाटेल, तुम्ही टवटवीत राहाल आणि तुमचा हातपाय दुखणार नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा, सलाईन हा फॉर्म्युला जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला सलाईन लावायची गरज पडणार नाही. असा एकदम जबरदस्त असा उपाय आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ओला नारळ घ्यायचे, ओल्या नारळाचं पाणी काढायचं, त्या नारळाचं जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी घ्यायचं आहे. काय करायचंय, जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्याच्या निम्मा किंवा तुम्ही एक कपभर त्याच्यामध्ये शेवगा नावाची वनस्पती, तुम्हाला माहित आहे, ज्यांना शेवगा नावाची वनस्पती माहित नाही त्यांनी इथे मी फोटो दाखवत आहे. आमच्या भागामध्ये शेवगा म्हणतात, तुमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते सांगा. तर शेवग्याच्या पाल्याचा रस काढायचा आहे, चांगला कुचून आणि त्याचा रस काढायचा आहे. एक कपभर रस त्या नारळाच्या पाण्यामध्ये एक कपभर रस टाकायचा आहे. अर्धा कप मध टाकायचे किंवा एक कप मध टाकायचे. तुमच्या हिसाबानुसार तुम्ही घ्यायचंय. शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट याने होत नाही. नारळाचं पाणी अधिक शेवग्याच्या पाल्याचा रस निम्म घ्यायचा किंवा एक कपभर शेवग्याच्या पाल्याचा रस टाका, त्याच्या निमपट मध टाका, मोहळाचं शुद्ध मध टाकायचं आहे. चांगलं मिक्स करून याचं सरबत करायचं आहे. हे सरबत तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे. सकाळी जेवण झाल्याच्या नंतर घ्या, संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर घ्या. असा 3 दिवस उपयोग केल्यानंतर तुम्ही आजारी असाल, अशक्तपणा असेल, थकवा आलेला असेल तर तुम्हाला त्याचा काही राहणार नाही. सलाईनाने तुम्हाला जेवढा पावर येईल त्याच्या दुप्पट पावर ह्या सरबतने येईल. तुम्हाला दवाखान्यामध्ये जाऊन सलाईन लावायची गरज राहणार नाही. असा हा एकदम जबरदस्त उपाय मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगितला आहे. तरी हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी होऊ शकता. तर बघा काय करायचं आहे, नारळाचं पाणी अधिक शेवग्याचा रस अधिक मध याचं सरबत करायचं आहे आणि हे सरबत तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे. हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला अशक्तपणा, थकवा, हातपाय दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा तुम्ही आजारातून उठल्यानंतर जे थकवा येतो तो थकवा तुम्हाला येणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही नारळाचं पाणी, शेवग्याच्या पाल्याचा रस आणि मध याचा सरबत सकाळ संध्याकाळ 3 दिवस घेतल्यानंतर तुम्हाला सलाईन लावायची गरज नाही. हा एकदम जबरदस्त उपाय आहे. हा उपाय आपणही करा, दुसऱ्याला सांगा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.